नेक्स्ट टॉपिक मोड, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मेडियन आपण कव्हर केलेला आहे, मीन कव्हर केलेला आहे. आता आपल्याला मोड बघायचा आहे. मोड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, त्याची अंडरस्टँडिंग आपल्याला आहे, कारण आपण अनग्रुप डेटासाठी मोड कसा कॅल्क्युलेट करतात हे बघितलेलं आहे. आता आपल्याला हाच मोड ग्रुप डेटासाठी कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते बघायचं आहे. पण मोड म्हणजे काय, मोडला आपण कसा डिस्क्राईब करतो किंवा कसं डिफाईन करतो, द स्कोर विथ मॅक्झिमम नंबर ऑफ रिपिटेशन इज कॉल्ड ॲज मोड. याचा अर्थ काय, सपोज एखादा डेटा आहे माझ्याकडे या टाईपमध्ये, ओके, आणि ह्या डेटाचा जर मला विचारला मोड काय असणार आहे, तर मोड म्हणजे काय, मॅक्झिमम नंबर ऑफ टाईम कोणता डेटा रिपीट होतोय. मग मी काय चेक करणार, वन किती वेळेस रिपीट होतोय, 3 टाइम्स 1 रिपीट होतोय. त्यानंतर 3 जर चेक केला 3 2 टाइम्स रिपीट होतोय. ओके, 5 सुद्धा 2 टाइम्स रिपीट होतं, 4 1 टाइम, 8 1 टाइम आणि 10 1 टाइम रिपीट होतं. तर मॅक्झिमम रिपिटेशन कोणतं आहे, मॅक्झिमम रिपिटेशन आहे 1चं. 1 किती टाइम रिपीट होतं, 3 टाइम रिपीट होतं. त्यामुळे या डेटासाठी मोड काय असणार आहे, मोड असणार आहे 1. सिम्पल आहे. कोणता नंबर जास्त वेळेस रिपीट होतोय तो नंबर असणार आहे दिलेला डेटा सेटचा मोड. तर आता मोडचा यूज कसा होतो किंवा कुठे होतो, जसं आपण मीन आणि मेडियनचा बघितलं, मीन कधी यूज केला जातो किंवा मेडियन कधी यूज केला जातो, तर मोडचा यूज कधी होतो, मोडचा यूज जनरली होतो, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. सपोज माझं एक आईस्क्रीमचं शॉप आहे, ठीक आहे, मग आईस्क्रीमचं शॉप आहे आणि आता मला स्टॉक करून ठेवायचं आहे की पुढच्या महिन्यासाठी मला माझ्या दुकानामध्ये माल भरायचा आहे. मग त्यासाठी मी काय चेक करणार की ह्या महिन्यामध्ये किंवा पास्ट हिस्ट्रीमध्ये कोणता आईस्क्रीम जास्त खपला आहे किंवा कोणता आईस्क्रीम जास्त डिमांडमध्ये आहे, बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट कोणता आहे, चॉकलेट आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम, त्यानंतर बटरस्कॉच आईस्क्रीम, असे डिफरंट आईस्क्रीम माझ्याकडे आहे. मग याच्यामध्ये मी बघणार की याच्यामध्ये कोणता आईस्क्रीम जास्त वेळेस लोकांनी घेतलेला आहे. जास्त वेळेस लोकांनी घेतला आहे म्हणजेच काय, नंबर ऑफ रिपिटेशन म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी, कशाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आणि याचा अर्थ काय, मी इथे काय कॅल्क्युलेट करते, कोणत्या आईस्क्रीमची फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजेच काय, कोणता आईस्क्रीम जास्त वेळेस घेतलेला आहे. याचा अर्थ काय, नंबर ऑफ रिपिटेशन. नंबर ऑफ रिपिटेशन म्हणजेच काय, मी इथे काय कॅल्क्युलेट करते, मोड. आणि त्याच्या बेसिसवरती मी डिसाईड करणार की कोणत्या आईस्क्रीमची डिमांड जास्त असणार आहे आणि कोणत्या आईस्क्रीमचा स्टॉक मला जास्त करायचा आहे. सो ह्या केसमध्ये मी मोड फाईंड केलेला आहे. समजते मोडचा यूज कुठे होतो, फॅक्टरीज असतात, फॅक्टरीजमध्ये बऱ्याचशा प्रॉडक्टचा डिफरंट प्रॉडक्टचं प्रोडक्शन होतं. सपोज काही कपड्यांची फॅक्टरी आहे किंवा सायकलची फॅक्टरी आहे, मग कोणत्या कलरचा प्रॉडक्ट जास्त विकला जातो, कोणत्या कलरचा प्रॉडक्ट जास्त विकला जातो म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी कसली जास्त आहे, फ्रिक्वेन्सी कसली जास्त आहे म्हणजे काय, नंबर ऑफ रिपिटेशन जास्त कोणते आहे किंवा कोणता प्रॉडक्ट जास्त डिमांडमध्ये आहे. तर इथे आपण काय कॅल्क्युलेट करतो, इथे आपण कॅल्क्युलेट करतोय मोड. तर अशा पद्धतीने मोडचा यूज होतो. ओके, आता आपण अनग्रुप डेटासाठी तो मोड कसा कॅल्क्युलेट करतात ते बघितलं. आता आपल्याला मोड कॅल्क्युलेशन बघायचं आहे फॉर ग्रुप डेटा. ज्यावेळेस डेटा ग्रुप फॉर्ममध्ये असेल त्यावेळेस मोड कसा कॅल्क्युलेट करतात, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला मेडियन प्रमाणेच एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो दॅट फॉर्म्युला इज मोड इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे L प्लस एक ब्रॅकेट आहे त्याला Hने मल्टिप्लाय करतो. मेडियनमध्ये सुद्धा अशाच टाईपचा फॉर्म्युला होता, L प्लस 1 ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय H. इथे ब्रॅकेटमध्ये असणारे टर्म्स डिफरंट आहे. टर्म्स आहे F1 मायनस F0 न्यूमरेटरला, काय F1 मायनस F0, डिनॉमिनेटरला सुद्धा आधी F1 लिहायचा, F0 लिहायचा, फक्त F1ला 2ने मल्टिप्लाय करायचा आणि मायनस F2. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मोड कॅल्क्युलेशन. यामध्ये L म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, सिमिलर टू मेडियन. H सुद्धा माहिती आहे काय आहे. त्यानंतर इथे फक्त आपल्याला आता समजून घ्यायचं आहे F0 काय आहे, F1 काय आहे आणि F2 काय आहे. तर ते समजण्यासाठी आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया जो तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. सो क्वेश्चन द क्लासिफिकेशन ऑफ चिल्ड्रन अकॉर्डिंग टू देअर एजेस प्लेइंग ऑन अ ग्राउंड इज शोन इन द फॉलोइंग टेबल. टेबल दिलेलं आहे, त्यामध्ये एज ग्रुपच्या अकॉर्डिंग किती चिल्ड्रन आहे जे प्लेग्राऊंडवर खेळत आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फाइंड मोड ऑफ एजेस ऑफ द चिल्ड्रन. तर आपल्याला चिल्ड्रनचे जे एजेस दिले त्याचा मोड फाइंड करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार, मोड कॅल्क्युलेशन अगदी इझी असतं, जास्त काही आपल्याला इन्फॉर्मेशन त्यामध्ये लागत नाही किंवा जास्त काही कॅल्क्युलेशन इथे नाही आहे. सो मोड कॅल्क्युलेशनसाठी सगळ्यात आधी बघा, मोड म्हणजे काय की कोणता नंबर जास्त वेळेस रिपीट होतोय. तर यामध्ये सगळ्यात आधी बघायचं आपला डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे की नाही आहे. या केसमध्ये डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे, 8 10 12 14 डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला मोड फाइंड करायचा आहे. तर बघायचं मॅक्झिमम नंबर ऑफ चिल्ड्रन कुठे आहे किंवा फ्रिक्वेन्सी कुठे जास्त आहे. नंबर ऑफ चिल्ड्रन म्हणजे काय, दिस इज व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कुठे जास्त आहे, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुठे आहे, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी इथे आहे. म्हणजे काय, मोड कुठेतरी इथे बिलॉंग करणार आहे. त्यामुळे हा जो क्लास असतो, ह्या मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीचा करस्पॉन्डिंग जो क्लास असतो त्याला आपण बोलतो मोडल क्लास. त्याला काय बोलतो आपण, मोडल क्लास. तर इथे आपण सोल्युशनमध्ये असं लिहू शकतो, मॅक्झिमम नंबर ऑफ चिल्ड्रन इज इक्वल टू 70 and that belongs to class 10 to 12
आणि हा जो क्लास असतो 10 to 12 याला आपण बोलणार मॉडल क्लास. ज्यावेळेस आपण मेडियन फाइंड करत होतो त्यावेळेस आपण त्याला बोलायचं मेडियन क्लास. इथे आपल्याला हा जो क्लास आहे याला आपण बोलणार मॉडल क्लास. ठीक आहे. त्यानंतर एल म्हणजे काय, ह्या क्लासचं लोअर लिमिट, सो दॅट इज इक्वल टू 10. त्या केसमध्ये मेडियन फाइंड करताना एल म्हणजे आपण काय करतो, मेडियन क्लासचं लोअर लिमिट. सेम इथे त्याच पद्धतीने इथे मॉडल क्लास कन्सिडर करतो, सो मॉडल क्लासचं लोअर लिमिट असणार आहे व्हॅल्यू ऑफ एल. एच तर स्टँडर्ड असते. एच म्हणजे काय, क्लास विड्थ किंवा क्लासची लेंथ किती आहे, 6 to 8, 8 to 10, 10 to 12, म्हणजे क्लासची विड्थ किती असणार आहे 2. फॉर एक्झाम्पल 12 minus 10 दॅट इज इक्वल टू 2. एलची व्हॅल्यू समजली, एचची व्हॅल्यू समजली. आता काय F1, F0 आणि F2 म्हणजे काय, हे सुद्धा अगदी सिम्पल आहे. आपल्याला 3 व्हॅल्यू पाहिजे आहे, F1, F0 आणि F2. F1 म्हणजे काय असणार आहे, हा जो मॉडल क्लास आहे, ठीक आहे, मॉडल क्लास जो आपण कन्सिडर केला त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला आपण बोलतो F1. ओके, याला आपण काय बोलणार F1. आपल्याला इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वगैरे काहीच कॅल्क्युलेट करायचं नाही आहे. सो F1 असणार आहे हा 0, 2 आणि 1. 1च्या आधी 0 येतो, 1 नंतर 2 येतो. 1च्या आधी 0 येतो म्हणजेच काय, F1च्या आधीचा जी फ्रिक्वेन्सी असेल दॅट विल बी F0. F1च्या नंतरची जी फ्रिक्वेन्सी असेल दॅट विल बी F2. त्यामुळे F1 जो आहे तर F0 असणार आहे ही फ्रिक्वेन्सी आणि F2 असणार ही फ्रिक्वेन्सी. दॅट्स इट. सो F0 इज इक्वल टू 58 अँड F2 इज इक्वल टू 42. ठीक आहे, संपलं. आता फक्त फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या. देअरफॉर मोड इज इक्वल टू एल इज 10 प्लस ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आपल्याला एचने, एच इज 2. इथे आहे F1 minus F0, F1 70, F0 is 58 divided by 2 times F1 minus F0 minus F2. F2 is 42. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 10. आता फक्त कॅल्क्युलेशन राहिलेलं आहे. न्यूमरेटर असेल 12 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 140. 2 into 70 140 आणि यामधून आपल्याला मायनस करायची ही सम, सो 100. डिफरन्स असणार आहे 40, सो डिनॉमिनेटर असणार आहे 40. 10 प्लस 12/20, 10 प्लस 4नी दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहे, सो 10 प्लस 3/5 0.6 आणि त्यामुळे मोड असणार आहे 10.6. अँड देअरफॉर मोड फॉर गिवन डेटा. क्वेश्चन काय होता, क्वेश्चन वॉज मोड ऑफ एजेस ऑफ चिल्ड्रन इज 10.6 years. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. समजला, आपल्याला इथे काहीच करायचं नाही. जो टेबल दिलेला आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे. सगळ्यात आधी क्लासेस कंटिन्यू करा, त्यानंतर मॉडल क्लास फाइंड करा. मॉडल क्लास म्हणजे जिथे फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे तो जो क्लास असणार दॅट विल बी मॉडल क्लास. मॉडल क्लासचं लोअर लिमिट मिळणार आहे, क्लासची विड्थसुद्धा मिळणार आहे. त्यानंतर राहिला प्रश्न F1, F0 आणि F2चा. F1 म्हणजे काय, जो मॉडल क्लास असणार त्याची फ्रिक्वेन्सी F1 असेल, त्याच्या आधीची F0, त्याच्यानंतरची F2. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, फॉर्म्युला मेडियन प्रमाणेच आहे. एल आहे, एच आहे, ब्रॅकेटमधल्या टर्म्स डिफरंट आहे. आपल्याला 3 फ्रिक्वेन्सी कन्सिडर करतो आपण, F1, F0 आणि F2. न्यूमरेटरला असणार आहे F1 minus F0, डिनॉमिनेटरला सुद्धा F1 minus F0च असणार आहे. फक्त F1ला 2ने मल्टिप्लाय करायचा आणि त्यामधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं F2 बस. आणि फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे.